ज्ञानोपाध्यांना सर्वज्ञानी स्वयंप्रकाश म्हणून देव सांगितला. आणि त्या मड्यामध्ये असा अंधार होता, तर त्या अंधारामध्ये स्वामींच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला. त्यांचा जो मनोरथ होता ज्ञानोपाध्यांचा, तो सिद्धीला नेला सर्वज्ञाने. मग त्यावेळेला सर्वज्ञानी निरोपण केलेला आहे. बरचसं लीळा तुमचा पाठ आहे. तर तो जो प्रकाश आहे कशाचा होता माले, म्हणजे स्वरूपाचा होता का विज्ञान शक्तीचा होता, काय कसं असतं ते स्वामी जे दाखवतात ते म्हणाले विज्ञान शक्तीचं कार्य होतं. त्या विज्ञान शक्तीच्या कार्यामुळे ही प्रकाश असू शकतो किंवा स्वरूपी अनंत प्रकाश असे. स्वरूपच तसं आहे म्हणाले स्वामींचं, अनंत प्रकाश आहे. स्वरूपाचे अनंत प्रकाश कुठं कुठं आहेत हा चिंतनाचा विषय आहे. ते भागवतात दिसतं बघा, जास्त बऱ्याच गोष्टी दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रात दिसतं. असं स्वरूपाचा अनंत प्रकाश आहे. विज्ञान शक्तीचा तर आहेच आहे, तर काय सामान्य गोष्ट आहे. तर तो विज्ञाने आच्छा दिला. स्वामींनी विज्ञान शक्तीने तो आच्छादलेला असतो, म्हणून तो स्वरूपाचा प्रकाश दिसत नाही. स्वरूपाचा प्रकाश कुठे जाणवतो तुम्हाला सांगावं. तो चक्रपाणी प्रभूंचं मायापुरातून निघाले स्वामी, हे की नाही, तो स्वरूप प्रकाश आहे. त्यावेळेला काय तिथेही विज्ञान शक्तीनं आच्छादलेलं असतं ते, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. इथे पण ईश्वर स्वरूपाचा प्रकाश आहे. मग दिसेल का सन्निधानातला? आता जर तुम्हाला दिव्य चक्षु द्यावे लागतील अशी ती भानगड आहे ती. तर तुमच्या डोळ्यात विज्ञान टाकावं लागल हे स्वरूप पाहिलं आतलं. स्थान पाहायला तुम्हाला काय लागेल, तुम्ही स्थानाला बघू शकता का? तुम्ही दगड विटा माती पाहताय, फरशी स्थानावर लावलेली बघता, त्याच्यावर गलब टाकलेला बघता, त्याच्या आतलं पाहिलं का तुम्ही? आत काय असं ह्याला म्हणायचं, ते विज्ञानाने आच्छादलेलं आहे सगळीकडं. म्हणजे बोलता अवघड होईल ना, म्हणून ते सांगतात, म्हणजे कठीण विषय आहे तो, म्हणून ते विज्ञानाने प्रयोजनापुरतं आच्छादलेलं असतं आणि प्रयोजनापुरतं दाखवल्या जातं. ते कार्यक्रम तसाच असतो. ईश्वराचं असं. आणि अव्यक्ती सनातन अस्खरला असे. अव्यक्त परमेश्वर अव्यक्ती सनातन आहे. आता इथं चाललंय बघा सध्या भांडण हिंदुस्थानामध्ये, सनातन काय आहे, आम्ही हिंदू सनातन आहे. ईश्वर स्वरूपच सनातन आहे असं. त्याचा त्या अनंत नव्हे 12 आच्छादला असे. हे 12 अवतार असतात परमेश्वराचे, तिथं पण ईश्वर स्वरूपाचा प्रकाश असतो, पण तो आच्छादलेला आहे. तर उपाध्या काही होणार ना दर्शनाचे गोमटे, प्रकाशाचे तिये काळीचे. मग पुढा गोमटे झाले. त्या प्रकाशामुळे काय झालं, ते वेधले. अरे बापरे, सर्वज्ञ आहेत. ओ हो. तेने पुढा बोधा अनुसरणा आले.
हे त्यांना बहुत गोमट झालं. आता ते ऐन नाहीत. मग कमीत कमी माणसाच्या जीवनामध्ये हे असं का दाखवला मग तो प्रकाश ना? पूर्व प्रमादात त्याने अनेकांना बोधा अनुसरणाला लावलेला आहे. कुणाला बोधाला लावलं, कुणाला अनुसरणाला ते आधार झाले, कुणाचं अनुसरण सिद्धीला नेला ते निमित्त झाले. म्हणून आता ते या सृष्टीला बोधाला योग्य झाले लगेच पहिल्याच भेटीत. दुसऱ्या भेटीत तर ही प्रतीती एक नाही, मग मुलीच मार्गात देऊन टाकल्या. ह्या सहज नाही कोणालाही घडत. असं हे करायला पाहिजे आपण. म्हणून ही लीळा केवळ परमेश्वराची आहे. मग सर्वज्ञांनी त्यांना विचारलं, बनले तुमचे ते दादोष आम्ही कसं वाटतं आमच्या दोघांबद्दल? ते म्हणाले काय नाही, सारखंच आहे, ही लीळा तुमचा पाठ आहे असं समजून चालायचं. त्याच्यातल्या बारीक गोष्टी सांगू आता. स्वामींनी त्यांना विचारलं, आम्ही आणि आम्हाला काय ओळखता तुम्ही? ते म्हणाले कृष्ण आणि तुम्ही एक आहात. मग त्याने ते सांगितलं मागचं सगळं. मागचं काय सांगायचे? लीळा पाठच आहे ना. काय सांगायचं मागचं? हा, वगैरे वगैरे. हे ठिकाणावर लागते. तर म्हणाले अवतारांतरे श्रीकृष्ण होय आणि अनेकी होय. म्हणजे अनेक अवतारांतरांतही आम्हीच आहोत, असं त्या सूत्रामध्ये एक अर्थ आहे बघा. कसं सांगितलं ते त्यांनी, स्वामींनी त्यांना म्हणजे हे श्रीकृष्ण चक्रवर्ती होय आणि अनेकी होय. हे आम्ही अनेक आहेत. अनेक म्हणजे काय? अनेक अवतारामध्ये किंवा अनंत काळापासून आम्ही अनेक आहोत. तुला काय भावड्या म्हणाले, तुझं पीठ चुकलाय, तुला काय कळायचं ह्याच्यातलं? अनंत सृष्टीमध्ये आम्ही अनेक रूपाने आहोत, आहे की नाही? किंवा सृष्टीमध्ये आम्ही अनंतापासून आहोत, अशा अनेक अर्थ आहेत. ते अनेक, हे अनेकही होय. जे व्हावे ते होयच म्हणाले तुमच्या दृष्टीने, पण आम्ही आमच्या दृष्टीने आहोत, जे आहे ते आहे. असं त्या एका शब्दाने स्वामींची ओळख होते आपल्या. म्हणून ते सांगतात की आन सकळाचे कारण ही होय. सकळ अवतार आपल्या स्वामींपासून झालेले आहेत. सकळ अवतार ब्रह्मांडातले सृष्टी निर्माण झाल्यापासून. म्हणून ते सांगतात सकळ अवताराचे कारण. का सकळ अवताराची या स्वरूपा कृपे हा अवतार कारण. सकळ अवताराच्या स्वरूपाला हा अवतार कारण. स्वरूपाला कारण आहे आणि दुसरं कृपेला कारण. कारण कृपा ऍक्टिव्हेट याच अवतारावर पासून पुढल्या अवताराला जाते. ब्रह्मांडात जेवढे अवतार आहेत म्हणजे विश्वामध्ये, ही कल्पना तुम्ही नाही करू शकत. तुम्ही तुमच्या संप्रदायात बांधलं स्वामींना, मानभावाचे स्वामी असं नाही आहे. ते ब्रह्मांडातल्या सगळ्या अवतारांना समज सकळ जीवा ते चिंती ना स्वामी.
आपलं थोडी चिंतन करतात ते सर्व. असे स्वामी मोठे आहेत आतून. म्हणून ते सांगतात की कृपे हा अवतार कारण. मग व्यसनाचे प्रमाणे एक कवना कवने व्यसन हे वचन स्वामींना आहे. येथ म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या जीव धरत जीवेश. येथ म्हणजे कुठं? स्वरूपाला. असं स्वामींचं जे स्वरूप आहे. लय आपण स्वामींना लहान केलं बारीक करून ठेवलं असं झालं ते. आणि कशाचं प्रमाण ना सात्रिया प्रमाण. सात्रिया कुठं घातल्या स्वामींनी? सातरा घातला. नित्यपती प्रमाणे स्वामींनी ते वचन सांगितले. तर बाई तुमचा तो नित्यपती. नित्य म्हणजे नित्य शब्दाचा अर्थ काय? नित्य काळत्रयी बाज नाही, आहे की नाही? नित्यपती. आपण त्याची उपासना करतो, त्याची भक्ती करतो, असं लटक पटक नाही आपलं काही. नित्यपती किती मोठं स्वामींचं आहे का नाही? आणि भटवास ही म्हणितले येणे अवतारे न उद्धरे तो काहीच न उद्धारे. काहीच उद्धारत नाही असं भटवास पण म्हणाले. या शाळेत प्रमाण तुम्हाला देता येतील स्वामींच्या बद्दल. तर म्हणाले उपाध्ये कोण आहेत? वस्तू भजनीय. हे वस्तू भजनाचे पुरुष आहेत बरोबर. उपाध्ये साधे नाही आहे ते. तसे जरी असले तरी ते हीन स्वीकाराचे असल्यामुळे थोडा त्यांना प्रॉब्लेम. आणि त्यांना अनुरागही तेवढाच आहे. आपला आहे का अनुराग देवाबद्दल? असं काही वाटत नाही आहे म्हणून. असेल तर तुमच्या कृती जाणवतात. हा माझ्या देवाचा, हा माझ्या देवाचा, हे सगळं देवाचं. जे पदरात पडलं ते आपल्या देवात, अशी भूमिका राहते ते अनुरागामध्ये. भांडण, कलह, क्लेश ह्याला काय कारणच नाही ना. हे सगळं हे देवाचं म्हणल्यावर काय विषय राहिला? मा देव देते. अशा क्षणाला आपण सावध नसतो. आपण ते देवाचा तिटकारा करतो. हे देवाचा म्हणजे देवाने जे दिलं त्याचा आपण तिटकारा करतो. त्या देव दुखवला जातो. हे असं रिफ्लेक्शन होतं, ऍक्शन रिॲक्शन चालू राहते बरं आपल्या भोवती. ते उधार वगैरे त्या गोष्टी सोडून न द्या बाकीच्या, तसं होत नसतं. उलट ते क्षोभाचे कार्य मात्र सुरू होतात. आणि लवकर शोभ होऊन गेलं तर बरं, नाही तर सोडून सोडून मी मरत नाही तो. अशा अनेक गोष्टी होतात. उद्धरण व्यापारात कोणी बाधा नाही आणली पाहिजे. जेवढं आपल्याकडून घडेल तेवढं करायचं, नसलं तर गप्प बसावं, पण त्याला डिसमिस करू नये, आहे की नाही? तर जाणोपाध्य हे अशा अधिकाराचे पुरुष असल्यामुळे सर्वज्ञ त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात. यांचेच आहेत ना ते भाकरून. काय आणलं होतं? चणे. जेवण झाल्यावर आणलेलं चर्चेत ते, आहे की नाही? मग लपवून ठेवले दगडाखाली. मग बाई सांगणार म्हणाले भूक. एका व्यक्तीला आठवलं ना, एकच व्यक्तीचं स्मरण करायचं. देव होईल, आहे का नाही? आपल्याला एक टाइम नाही, आपलं बिझी शेड्यूल आहे सगळं. आपण गुंगलो कशामध्ये माहिती आहे का? ABCDEF 5 पंचावतार.
संपलं आपलं गुंतलं तिथंच. आरती खान 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 खान. पप्पा रायन चोऱ्याने कुणाचं तर आलेलं 2, पंक्तीचे श्लोक 3, उटी 4. हे की नाही? आपण किती सोपा धर्म समजला त्याला. तेवढाच धर्म नाही आहे, त्याच्या पलीकडे आहे ना काहीतरी. दीक्षेचा मोठा कार्यक्रम. हा धर्म नाही, हा अजिबात नाही तो. तिथं आपण गुंतलो. हे कधी होणार आपल्या आयुष्यामध्ये? होणारच नाही. अनुराग, आरती, तळमळ, विरह, अखंडा किंवा जाणोपाध्यांना आठवायचे त्यांच्या मधल्या अधिकाराला. असं किती छान आहे ते. आणि म्हणून त्यांना पुनसंबंधी प्रेमे उद्धरती. प्रकाश दर्शन बोध झाला, ईश्वर प्रतीती झाली, पर ज्ञानाच्या जाणीवा उणे झाले. हे सगळं झालं, तो एक अर्थ उणा आहे म्हणाले त्यांना. मग आज प्रामुख्याने जाणोपाध्ये समोर आहेत. स्वामींच्या खावणीला, प्रसन्नतेला, निरोपणाला स्वामींचं स्वरूप त्यांच्याशीच बोलतंय. स्वामीकडे बसा, तुमच्या गावाजवळ आत्मतीर्थ आहे ना म्हणाले, बोला म्हणाले. कसं काय? ती लीळा तुमच्या पाठ पाहिजे. मी काल झाली बा ती लीळा, तर त्याच्याबद्दल थोडा विचार करायचा की ते अनिका स्थावरासारखं नाही आहे. सर्वज्ञानी असं 3 वेळेला पंचाळेश्वरची आत्मतीर्थाची प्रतिष्ठा केलेली आहे. कुठं कुठं केलेली आहे लीळेत पाहून घ्या. म्हणून ते विशेष स्थान आहे. तर ते जे आहे कसं काय म्हणाले, ते विशेष काय आहे थोडक्यात सांगू म्हणाले. तुमच्या डोक्यात समजेल एवढं सांगू आता आपण. तर म्हणाले तर ते शास्त्र आधार आहे, एकतर उद्धरणाला निमित्त आहे, आणि तो अर्थाचा गर्भी असे. शब्दाने कळतंय का बघा. कृती तिन्ही ऋतू नाही, म्हणून नदी प्रवाह नाही, पर भूमी उदक असे, ना ते प्रसाद सेवा असे, भोगभूमीचे पदार्थ येती. मग त्रेताचा आधी पर्जन्य होय, तेने सरिता होय, हे प्रथम त्रेतापासून. मग ऐसे तेहतीसी दत्तात्रय प्रभूचा अवतार. हे बघा, कळतंय का तुम्हाला? मला तर कळणार नाही वाचून, पण त्याला इतर अभ्यास लागेल. सरळ वाचतो, मराठीतच आहे ते. हे प्रथम त्रेतापासून, मग ऐशी त्रेती, अशा अनेक त्रेत गेले. एक प्रथम त्रेताल, मग तेथे दत्तात्रय प्रभूचा अवतार झाला. आणि मग कवनायकी सृष्टी भोगभूमी ऋषीवंशी अवतरण केलं स्वामींनी. म्हणजे अनंत सृष्टी गेल्या. मग कशी कल्पना आहे, शब्द ऐकून सुद्धा तुमचं डोकं गरगर करत. मग कवणे कवणे सृष्टीचे त्रेत, कवणे सृष्टीचे त्रेत आलो, आणि तिथे अवतार केला, आणि तोही चिरायू अवतार. त्या चिरायू अवताराने या चिरायू अवताराकडे येताना त्रेतात ते कुठेतरी चिरायू म्हणून होते. आणि मग दत्तात्रय प्रभूचा तो चिरायू अवतार. हे स्वामींच्या श्रीमुखातला आहे.
म्हणून त्या संदर्भामध्ये ते सांगतात की त्यांची चिरायूच मूर्ती असे. तर म्हणाले त्यांनी तनु साधनेचे आयुष्य स्वीकारलेले आहे दत्तात्रय प्रभू. तनु साधने म्हणजे देहविद्या, तो सृष्टीपर्यंत नित्य असतो. तसे आपले दत्तात्रय प्रभू हे सृष्टीपर्यंत नित्य आहे. येणे अर्थे म्हणाले हा अर्थ तुम्हाला बघा कसा कळतोय का त्या, म्हणून 72 चौकड्याचं आयुष्य स्वीकारलेलं आहे म्हणाले त्यांनी. आता कोणत्या चौकडी चालू आहेत? किती चौकडी आता ही? एक चौकडी म्हणजे किती चौकडी? 1 लाख. स्वामींचं वचन कसं आहे? जन्म मात्रे चौकडीपर्यंत, कलियुगात जन्मलं तर चौकडीपर्यंत नरक. मग किती लाख वर्ष चौकडी आहे? गेलं किती आहे? चौकडी फक्त चौकडी म्हणजे अर्थ आहे ना, चौकडी किती वर्षाची? 4. मोकळा सोपं आहे की ते. 60 लक्ष वर्षाची एक चौकडी असते. 60 कसे? 4, 8, 12 आणि 32 झाले 60. चिंतन करायचं काम नाही ना काय. आपल्या स्वामींचं श्रीमुखातलं आहे. मग 72 चौकडी स्वामींचं म्हणाले आहे. आणि म्हणून सहस्रयुग पर्यंत. ते काय सहस्रयुग बरं? नाही. गीतेचा श्लोक आहे ना, काय श्लोक तो? हे सगळं विस्तारानं सांगायचं म्हणल्यावर बराच काळ जाईल ना. काय ते सहस्रयुग पर्यंत. बर, पुढे. हा, तिथे काळाची मर्यादा सांगितली कृष्णाने. तिथली रात्र कशाची, तिथला दिवस म्हणजे काय, तर ब्रह्माचा एक दिवस म्हणजे काय आणि ब्रह्माची एक रात्र म्हणजे काय, असे सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो स्थिती. त्यामुळे सगळं कृष्णाने सांगितलंय. रात्र कशाला म्हणतात, दिवस कशाला म्हणतात. त्याची एकदा पापणी उघडली तर एक सृष्टी, आनंद सृष्टी जातात. ब्रह्मलोक, ब्रह्मणो ब्रह्म काय ते? हे ब्रह्म आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. नाही बाई, सगळीकडेच ब्रह्म आहे माले. कवनी कवनाती नमावे स्वामी जगन्नाथा. असं आहे ते. ते ज्ञानाची जी ही आहे, इथं ज्ञानाची कोटीलचं ज्ञान आहे ते. आणि असे सहस्रयुग पर्यंत एक रात्र एक दिवस ब्रह्माचा म्हणलं की असे कितीतरी चौकड्या जातात. अशा सहस्र चौकड्या, सहस्रयुग जातात. म्हणून स्वामी म्हणाले बटवासना, ते युगच गेले, तू पिटुकल्या ग प्रेम म्हणाले. पुरुषाच्या भेटी सहस्रयुगे गेले. असं बी एक पाठ आहे चरित्रामध्ये. कुठली लीळा आहे तर असं ते
कॉन्टॅक्ट कन्व्हिन्स सगळ्या साहित्यातून करावा लागतो. तेव्हा कुठे ती लीळा समजते. त्यामुळे असं भानगड्या बरोबर समजायला होईल. जे तुम्हाला समजलं ते पण आहे आणि आणि आम्ही जे आहे ते हायच म्हणाले. जे व्हावे ते होईल. तुमच्यापुरते आम्ही कृष्ण आहोत, ठीक आहे. पण आणि की आहे काही असा ईश्वर स्वरूपाची प्रतीती त्या जानोपाध्यांकडे आज विशेष दृष्टिकोन आहे स्वामींचा. म्हणून पोथी ऐकताना, दंडवत घालताना हे पण आठवावं, प्रार्थना करावी की देवा, जो मनोधर्म बटीक जानोपाध्यांना निरोपण करताना ज्या प्रसन्नतेने शास्त्र निरोपण केले आणि ईश्वर प्रतीती आणली, ती ईश्वर प्रतीती या अवसरी द्यावी. काय हरकत आहे का म्हणायला? अविधी लागल का असं म्हणल्यावर? असं म्हणत नाहीत पण कुठे. माझ्या VIP नोट्स लिहून ठेवा. प्रायचित्त करताना संतोषाचं लिहायचं. हे दंडवत घालताना तुम्हाला अनेक वेळेला दंडवताच्या प्रार्थना सांगितलेल्या आहेत, आहे की नाही? अशा अनेक दंडवताच्या वेगवेगळ्या प्रार्थना असतात पोथीला बसताना. त्यातली ही एक दंडवत घालायचा जानोपाध्यांच्या सारखा. जी मजायसे प्रतीती आणून बोधावे, मज वस्तू गुणेच आपले ज्ञान द्यावे, आणि त्या ज्ञानेच मज बोधा अनुसरण आणून याच देही पण संबंध हा न्यावी. किती मोठी प्रार्थना आहे मराठीतच. हे असं एका ठिकाणी प्रायचित्ताला सांगायला लावलं मला, आणि ते म्हणलं कुणालाच काय कळणार गेलं ते मी काय बोलतो त्यास बघायला लागले. तर काय भानगड काय, प्रायचित चालू आहे का काय गंमत चालू आहे? त्यातलं गाम्य कळायला पाहिजे. आणि म्हणून अनुसरणाचं प्रायचित्त नेहमी वेगळं असतं, आहे की नाही? पण तसं होत नाही का? दीक्षेच्या वेळेला प्रायचित्त असतं ते कसं नेहमी सारखं असतं का वेगळं? एक देहांत प्रायचित्त वेगळं, दीक्षेचं प्रायचित्त वेगळं, पदयात्रा करून आलेलं प्रायचित्त वेगळं. पण एकदा सगळे एकच करून मगच हा 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 करून भोकाळ पसरायचं नाही, त्याला काही अर्थ नसतो. अनुतापाच्या टीकेच्या बंधामध्ये सगळे प्रायचित्त आलेले आहेत. तुम्हाला विपरीताचा दोष घडला आणि तुम्ही स्वामींना दुसरीच प्रार्थना करून प्रायचित्त करायला जमल का? तुम्ही स्थान यात्रेला जाऊच नाही, यात्रेला गेले समजा समुदाय 1000 लोक घेऊन गेले समजा, त्याच्यामध्ये एवढं काय अनिष्ट आहे तेवढंच प्रायचित्त करायला स्वामी रिकामे नाहीत. एक दिवसाचं करतील. जाणून तुम्ही करायला लागल्या त्या गोष्टी, होईल का ते? विचार करावा. जाणीवपूर्वक तुम्ही एखादा दिवस एक दोष आचरला, तुम्हाला 1 महिना ते सतत तेच करायचं आहे, होईल? जाणून केलेला आहे तो, माहित आहे दोष आहे. बघा तुम्ही विचार करून कसं बसतंय ते. सोपं झालं आता, लय सोपं झालं. काळ बदलल्यानंतर ते दोष पण बदलले काय सोपे झाले दोष, तसं नाही आहे ते. तर ते जे आहे ह्यांचं भटिकांचं, ते असं डोळ्यासमोर ठेवावं. तर म्हणाले ते जे आहे चिरायू अवघाचं जे अवताराचं जे चिरायू आहेत आमचे दत्तात्रय प्रभू, तर ते कुठं राहायचे म्हणाले? थोडक्यात त्यांचा ऋषी वेश आहे. आता दत्तात्रय प्रभूंचं वर्णन म्हटलं की सगळं थांबून जातं शब्द. वेगवेगळे वेशांतर आहे ना स्वामींचं. पहिलं मूळ वेश कसा आहे? ऋषी वेश.
त्या त्रेतापासून सह्याद्री अवस्थान, चिरायू अवताराची प्रवृत्ती स्वरूपाला आहे. संहार करायचा असेल तर त्या पर्वतावर संहार होत नाही. अवांतर संहार होईल का? महावृषा पर्वतावर नाही, मला तिथं होत नसते संहार. संहारी पर्वत न नसे. योगाभ्यासी हा सगळा खेळ करतात दत्तात्रय प्रभू. योगाभ्यासी म्हणजे काय? आता हा एक नवीनच विषय आहे. आपण लय मागे आहेत अभ्यासाच्या दृष्टीने. हा जो खेळ आहे दत्तात्रय प्रभूंचा सगळा, तो योग अभ्यासाचा खेळ आहे म्हणाले. त्यांचं योग अभ्यासाची साधना सिद्ध आहे त्यांच्याकडे, म्हणून ते तिकडे इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, कुणी बोलवलं तर लगेच तिथून तिकडं. दररोजचा किती किलोमीटरचा प्रवास आहे दत्तात्रय महाराजांचा? किती किलोमीटर चालतात? माहूर ते जावं, अदृश्य रूपात जावं लागणार नाही का? मायापुराला घेऊन जावं लागेल ना तिथं भिक्षेला. अदृश्य रूपातून जावं लागेल ना. स्वामींचं काय विज्ञान जातं का तिथं भिक्षेला कोल्हापूरला? मग विज्ञान कसं काय म्हणता तुम्ही? पंचाळेश्वरला काय विज्ञान येतात का स्वामी? बद्रिकाश्रमला पुराण श्रवणाला जातात. कसं? काशीला कुठं जातात ते? काशीला काय करायला जातात? काशी कोणची? हे जेवढे आपले मंदिर आहेत ना, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे, ही काशी आहे. आणि तिकडे दक्षिणेला काय आहे? रामेश्वरम. ह्या सगळ्या मंदिराचं आत्ता सायन्स शोध घ्यायले. ही मंदिर एका दक्षिण आणि उत्तर ध्रुवाला सांधतात. टेक्निकल मंदिर आहेत ते. आणि त्या मंदिरांच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या सेंट्रल बिंदू टाकलेला आहे तो. आपल्या पूर्वजांनी जे मंदिरं बांधलेत ना, आता आणखीन हे बी ज्ञान नाही आपल्याला काही. ज्या भागात मंदिर आहेत त्या भागामध्ये पीक, पाणी, पाऊस असं व्यवस्थित पडतो. तिथली भूमी उपजाऊ राहते, तिथली फसल योग्य प्रमाणात उत्पन्न होते. हे ज्ञान आणखीन भारत देशातल्या लोकांना झालेलं नाही. ह्याचं सर्च चालू आहे सध्या आंतरराष्ट्रीय लेवलवरती. ही जी इंडियन संस्कृती आहे, भारतातले लोक सुखी आणि समाधानी का आहेत? मंदिरातून निघणारे किरण त्या प्रत्येक भूमीवर पडतात आणि ते अन्न सात्विक होतं. म्हणून डच आले, पोर्तुगाल आले, फ्रेंच आले, या सगळ्यांनी काय केलं? पहिले भारतातले मंदिरं मोडले, आहे ना, बरोबर आहे. आता हे ज्ञान तर आपल्या संप्रदायात नाहीच कोणाला. हे जो उत्तर दक्षिण ध्रुव जो सांधलेला आहे मंदिराच्या कळसापासून बघितलं, तिकडं दक्षिणेश्वराचं रामेश्वरम जर बांधला, असं दोरीत टाकली तर एका दोरीत मंदिर आहे ते. त्यांनी भारताचा असा बॅलन्स केलेला आहे, भूमी, आप, अनल, वायू असे. आणि त्या दृष्टीने जी रचना आहे, त्यावेळेचे जे ऋषीमुनी आहेत ते असे आगमिक असल्यामुळे ते अंतरिक्षात उडून पाहायचे. मला हे मंदिर या दोरीत आलंय का? म्हणजे कोण्या देवाचं आहे, धर्माचं आहे, शिवशक्तीचं मिलन आहे, तो भक्तीनंतर, भक्तीचं केंद्र वेगळं. पण सामाजिक दृष्टीने मंदिराचं चिंतन खूप मोठं आहे. आता जे अयोध्येचं मंदिर बांधले ते त्या दृष्टीने बांधलेले, म्हणून मंदिर हे सामाजिक उत्क्रांतीला कारणीभूत ठरलेले आहेत. हे धर्मानंतरचा विषय. आले का?
तर अशा प्रकारे बोलावं लागेल ना आता. दंड